पंथाचे राहा, दत्तपंथाचे राहा, कोणत्या जातीचे राहा, कोणत्या संप्रदायाचे राहा, तो प्रश्न महत्त्वाचा नाही बाबाजी. प्रत्येकाने आपापल्या धर्मावर निष्ठा ठेवली पाहिजे, आपापल्या जाती पंथ संप्रदायावर प्रेम ठेवलं पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे. श्रद्धायुक्त अंतःकरणाने ह्या जे आपण जे काही कर्म करतो त्या कर्माचा उद्देश जाणून घेतला पाहिजे. कशासाठी कर्म करतो आपण, काय उद्देश आहे, वृत्तीला वळण द्या. हे सर्व काही वृत्तीवरी, वृत्तीच करावी लागे सुसंस्कारी, बाह्य दीक्षा सहाय्यकारी, म्हणून वर्णिली धर्मग्रंथी. आजचा कार्यक्रम होता कीर्तनांचा. कीर्तनांचा कार्यक्रम होण्याचा काय उद्देश आहे, आपल्या मनावर, आपल्या मुलाबाळांच्या मनावर, आपल्या गावच्या लोकांच्या मनावर काही सुसंस्कार तयार व्हावे. उद्देश काय आहे, सुसंस्कार माणसाच्या मनामध्ये असेल तर सद्भावना जागी होते, सद्भावना जागी होत असेल तर सत्कर्म घडते, आणि सत्कर्म घडलं तर मग सत्कर्मातूनही उपजे पुण्य. कुकर्माने घडते पापाचरण, या वेगळे जे देवपूजन, तेथूनच अधपतन मानवांचे. सद्भावना जागी झाल्याशिवाय माणसाच्या अंतःकरणातून सत्कर्म तयार होत नाही. लक्षात घ्या. तुम्ही हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणाल 1000 वेळ 100 वेळ, पुण्य होत नाही बाबाजी. त्या मुखाने हरी म्हणताना आपल्या अंतःकरणामध्ये सद्भाव जागा झाला पाहिजे. सद्भाव जागा झाला तरच माणसाच्यातून सत्कर्म होते. लक्षात घ्या. कुभाव असेल तर सत्कर्म नाही होत. वरून मैत्री कराल, परंतु जोपर्यंत राम अंतरात रंगवत नाही तिथपर्यंत हा आतमधला राक्षस बाहेर निघत नाही. लक्षात घ्या. हा राक्षस बाहेर निघू नये. कोणता राक्षस आहे, क्रोध राक्षस आहे, काम राक्षस आहे, लोभ राक्षस आहे. जीवन बर्बाद करणारे हे सगळे विकार आहे माणसाच्या मनामध्ये. आणि तुम्हाला माहीत आहे, उद्धवाला उपदेश करताना भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की उद्धवा, एक खुणगाठ लक्षात घे. कोणती, पाचों की 15 कला, एक कला मन मेल, सब मिलके 16 कला, ये बिगडे ते जेल. जेल म्हणजे दुःख. माणसाच्या जीवनामध्ये दुःख काय, ते मनुष्य आपल्या जीवनामध्ये यश संपादन का करत नाही, माणसाच्या अंतर्गत प्रेम टिकून का राहत नाही, याचं कारण काय आहे. उद्धवा, एक लक्षात घे तू, आपलं जे शरीर आहे ना, त्या शरीर पृथ्वी आप तेज वायू आकाश 5 तत्वांचं बनलेलं आहे. मी नेहमीच उदाहरण देतो. मंदिर बांधलं आपण, इथं विटा लागल्या, रेती लागली, सिमेंट लागलं, पाणी लागलं, लोहा लागला, सगळे पदार्थ म्हणून मंदिराची भिंत तयार झाली. एकच असतं तर भिंत नसती तयार झाली. नुसत्याच विटा आणला नाही होणार भिंत, नुसतीच वाळू आणा, नुसतीच सिमेंट आणून टाका, नाही होणार भिंत. त्या प्रकारे आपलं शरीर पृथ्वी आप तेज वायू आकाश 5 तत्वाचं बनलेलं आहे. हे 5 तत्वाचं शरीर, पाचों की 15 कला. या 5 तत्व शरीरामध्ये 15 कला. आत्ताच कलेचा विषय झाला. लक्षात घ्या. कला ना उकला समजून घ्या. आपल्या शरीरामध्ये 15 कला आहे. कोणत्या, कान नाक डोळे जीभ त्वचा, वाचा हात पाय गुद शिश्न, आणि शब्द स्पर्श रूपरसगंध. या 15 कला आहे. कला समजते ना तुम्हाला. कला म्हणजे एक विद्येचा प्रकार आहे. 14 विद्या 64 कला पुराणांमध्ये आहे. आता आपल्याला तेवढ्या माहीत आहे आणि त्याचं काही कामही नाही आपल्या जीवनात करा. आपल्याला सगळे पोरंबाळं सांभाळायचे आहे. तर या कलेपैकी ह्या ज्या 15 कला या शरीरामध्ये आपल्या, कानाने ऐकण्याची कला आहे. कान नसता तर ऐकता आलं असतं का, नाही. आता आमचा बापू आहे, हा तबल्यामध्ये विशारद आहे. तबल्याची कला तो शिकला, त्याला तबला वाजवता आला. त्या प्रकारे कान नाक डोळे जीभ त्वचा हे 5 ज्ञानेंद्रिय आहे. या 5 ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला ऐकण्याचं ज्ञान होते, बोलण्याचं ज्ञान होते, पाहण्याचं ज्ञान होते, आणि शब्दस्पर्श रूपरसगंध आणि वाचा हातपाय गुदशिष्ण 15 कला आहे. आणि त्याच्यामध्ये एक मन नावाची एक कला मिसळून आहे. 16 कलेचं प्रत्येकाचं शरीर आहे. लक्षात घ्या. 16 कला. या 16 कलेचं शरीर प्रत्येकाला, तुमचं माझं. आणि एक 17वी कला याच्यामध्ये की जी या कलेला वळण देते. मी डोळ्यानं तुमच्याकडे पाहत आहो,
पाहणं डोळा हे माध्यम आहे, पाहणार मी आहो, पण तू डोळ्यांनी काय पाहायचं आणि काय नाही पाहायचं हे वळण कोण देते? 17वी कला असेल तर ज्ञान कला. लक्षात घ्या. 5 तत्वाचं शरीर पंचतत्वाचा खंबीर केला, आत्मा घालून पुतळा झाला, येण्याची रीती चालला गलबला सृष्टीचा. या सृष्टीमध्ये 5 तत्वांचं शरीर आणि त्यामध्ये आत्मा घालून पुतळा झाला. आत्ता या शरीरातून आत्मा निघून गेला, काय प्रेत होते, आता पुतळा आहे. तर या कलेला वळण देणारा जो जीव आहे त्या जीवांनी या कलेला जर वळण दिलं तरच कला होते, नाही तर आता हे अवकला आहे. या डोळ्याच्या पाहण्याने भानगडी होत आहे, तोंडाच्या बोलण्याने भानगडी होत आहे, हाताच्या कामाने भानगडी होत आहे. उचलून धराचं तर ढकलून देते, झाली का नाही भानगड? नाही. वळण देतो का आपण हाताला? हाताला कोणत्या कामी लावावं, डोळ्याला कोणत्या कामी लावावं, कानाला कोणत्या कामी लावावं हे कधी विचार करतो का आपण? ह्या विचार जर केला नाही तर त्याचंच नाही अवकला. लक्षात घ्या. याचा आपण विचार करत नाही. है मोह का भूषण यही, है मोह का भूषण यही, सत्य ज्ञान जग को बोलना, सत्य ज्ञान जग को बोलना, है मोह का भूषण यही, है मोह का भूषण यही, है मोह का भूषण, है नेत्र का भूषण यही, है नेत्र का भूषण यही, गुरु चरण देखे डोलना, गुरु चरण देखे डोलना, चरण देखे डोलना, है मोह का भूषण यही, है मोह का भूषण यही, है मोह का भूषण यही, है हाथ का भूषण यही, है हाथ का भूषण यही, है हाथ का भूषण यही, उपकार करना दीन पे, उपकार करना दीन पे, उपकार करना दीन पे, है देह का भूषण यही, है देह का भूषण यही, है देह का भूषण यही, रहना जगत में लीन पे, रहना जगत में लीन पे, रहना जगत में लीन पे, है मोह का भूषण यही, है मोह का भूषण यही, है मोह का भूषण यही. लक्षात घ्या. कला आहे, कला आहे, विद्या आहे, परंतु त्या विद्येचा उपयोग जर 17वी कलेनुसार झाला नसेल, ज्ञान कलेनुसार झाला नसेल तर ती त्याचं नाव अवकला. है मोह का भूषण यही, सत्य ज्ञान जग को बोलना. मोह म्हणजे वाचेचं तोंडाचं काम आहे सत्य ज्ञान सांगणे, खोटं खाटं बोलू नये. लक्षात घ्या. खोटं खाटं बोलू नये, चीड संताप येईल असा बर्ताव करू नये, चुगल्या निंदा टीका टिप्पणी मतभेद मतमतांतर वगैरे आपल्या घरामध्ये समाजामध्ये होणार नाही असं बोलू नये. ही कला आहे. आणि या कलेला वळण न देता समजा तुम्ही काही बोलले तर झगडा तयार आहे. बोलना कासो बोलिये रे भाई, बोलतई सब तत्व नशाई. म्हणून वळण इंद्रिय द्यावे इंद्रियाशी, वळण द्यावे इंद्रियाशी,
राहण्या स्थिर चित्ता पाशी वळण द्यावे इंद्रियासी. या इंद्रियाला वळण देण्यासाठी एक ज्ञान आहे. सत्संग आहे कशासाठी? सामुदायिक प्रार्थना घ्या, उपास ताप कशासाठी आहे? वाचन आहे, अभ्यास आहे, मुलांना शाळेत पाठवता कशासाठी आहे? घडावया उत्तम संस्कार, माय बाप शिकविती सदाचार, व्हावया उत्तम गुणी चतुर मोठेपणी. कशासाठी आहे? वळण मिळासाठी. हे कला आहे, विद्या कशासाठी आहे? काल परवाच मी सांगितलं, घाटात गेला अवकलेने छितू होते, कला येता देवत्व लाभते, जैसा प्रयत्न करावा तया ते फळ येते याच देही. मी कला प्राप्त केली. मी टेलरिंग काम केलं काही दिवस. गावचे तर कपडे येत होते, पण घोंशाला लागल तेवढे टेलर होते, पण त्यांच्याकडे जात नव्हते, माझ्याकडे येत होते. याचं कारण का? कला. लक्षात घ्या, कलेमध्ये प्रेम असते, कलेमध्ये यश असते, आणि कलेमध्ये धनाचा अंतर्भाव राहते. बाबा कला साधली पाहिजे ना? नाही. आणि या कलेचा वापर करताना दुसऱ्याच्या भावनेची कदर केली पाहिजे. कुठं कुठं आम्हाला अभ्यास लोकांना घाई खूप आहे. एखादा ज्ञान माणूस असला, त्यानं एखादा समजा वात लावायची आहे, नारळ फोडायचा आहे, त्याला कळत नाही, तिथंच त्याची खच्ची करून टाकतो. असा शब्द बोलतो आपण, बस तो नर्वस होऊन जाते. चुकीचं आहे बाबा. भावनेचा विचार करावा. सद्भावनेने तुम्ही सगळे आले अनंत महाराज कीर्तन ऐकासाठी. तुमच्या भावनेला मी प्रेरणा दिली पाहिजे, ताकद दिली पाहिजे. लक्षात घ्या, ही कला आहे. सांभाळणं काही एवढी काही सोपी गोष्ट नाही. 9 महिने 9 दिवस आई आपल्याला पोटात सांभाळते. कशी सांभाळत असेल तिचं तिला माहीत. कष्ट आहे. म्हणून ज्ञान कुणाला समजते, कुणाला अभ्यास करता येते, कुणाला बोलता येते, पण बोलण्यामध्ये, अभ्यास करण्यामध्ये, वागण्यामध्ये प्रेमाचा अंकुश असला पाहिजे. प्रेम कसं असेल? देशकर सारे गप ध साध प ग गप ध प ग रे सा. इंद्रिया वळण न देती विवेकाने, इंद्रिया वळण न देती विवेकाने, इंद्रिया वळण न देती विवेकाने, इंद्रिया वळण देती विवेकाने, इंद्रिया वळण देती विवेकाने, इंद्रिया वळण देती विवेकाने. सत्संगतेने दुरावला, सत्संगतेने दुरावला, सत्संगतेने दुरावला, सत्संगतेने दुरावला, सत्संगतेने
महत्त्वाची गोष्ट आपण ठेवली पाहिजे. आपल्या वृत्तीला वळण देण्याचं काम अभ्यासकांनी, संशोधकांनी केलं पाहिजे. जिथपर्यंत आपल्या वृत्तीला वळण देत नाही तिथपर्यंत आपल्या जीवनातले अनर्थ टळत नाही. एक सत्संगी राजा होता. त्या राजाला वाटत होतं आपली जनता जी आहे ती सुखी असली पाहिजे. त्याला काहीतरी पक्षी पोसायचा छंद होता. प्रधानाला सांगितलं, अरे प्रधाना, आपल्या राज्यामधून एक पोपट घेऊन ये. याला अवघड काम वाटलं तर पोपट कुठं शोधायला जाऊ मी. फिरता 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 एका गावातून दुसऱ्या गावाला चालत असताना एक ऋषीची झोपडी लागली, आश्रम. त्या आश्रमामध्ये हा प्रधान गेला तर त्या आश्रमामध्ये एका पिंजऱ्यामध्ये पोपट होता. त्या ऋषीला म्हणाला, ऋषीदेव, आपल्या राजाला पोपट हवा आहे, त्यांची इच्छा आहे, तर हा नेऊ का? न्या ना बाबा, तुमच्या राज्यात मी राहत आहो, आज तुम्हाला ते नेऊ दिला आणि तुम्हाला राज्यात हाकलून द्याल, तुम्ही घेऊन जा. तो पोपट नेला कोणाजवळचा? सत्संगी राजाजवळचा पोपट नेला त्या राजाजवळ, त्या संताच्या आश्रमातला. यांनी सोन्याचा पिंजरा केला. त्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये त्या पोपटाला ठेवला. मी काय सांगायचं आहे ते मी सांगेल, उद्देश लक्षात घ्या. ठेवला. आता त्याला सत्संगीच होता तो ऋषीच्या आश्रमात असलेला पोपट. त्याचे संस्कार चांगले असतील का वाईट असतील? चांगले. जसा संग तसा रंग. त्या ऋषीने चांगले संस्कार दिले. त्याच्या राजदरबारामध्ये सकाळी उठल्यावर चांगले शब्द त्यातून निघाले. या आपाजी, काकाजी, उठा, वेळ झाली. ओम नमो वासुदेवाय नमा, ओम तत्सत भगवान, असा चांगला शब्द तो बोलायला लागला पोपट. राजाला खूप त्याच्यावर प्रेम करावं असं वाटलं. खूप प्रेम केलं. करता करता काही दिवस निघून गेले आणि पोपट काहीतरी कारणानं मरण पावला. मरण पावला, त्याचा उत्सव तयार केला. राज्याला, आपल्या नगरीला पूर्ण जेवण दिलं आणि त्याचे पुण्यतिथी दरवर्षी करायला लागला. पण त्याला सुनं वाटत होतं. आणि मग त्या प्रधानाला एक दिवस बोलवलं. काही महिने निघून गेल्यानंतर प्रधाना म्हणे, आपला राजवाडा सुना झाला, किती छान होतं. आलेल्या माणसावर काकाजी, आप्पाजी म्हणून बोलत होता पोपट. मला वाटत होतं तो पोपट नव्हे, एक संतच आपल्या दरबारात आला. तू काही कर पण पोपट आण बेटा म्हणे, पोपटाशिवाय नाही जमत म्हणे मला. आता पुन्हा निघाला फिरायला. आता पोपट कुठे दिसेना. एक पोपट होता याचा सगळा भाऊ याच पोपटाचा. एकाच वेळी दोन्ही पोपट घेते. एक राजा त्या ऋषीने घेतला आणि एक घेतला कसाई. कसाई समजते? कसाई, हा, खाटक, त्यांनी घेतला. आता खाटकाच्या वेळी तो पोपट होता. जसा संग तसा रंग. कोणता रंग चढणार आहे म्हणून तो पोपट नेला. मग त्या प्रधानाने रात्री नेला 10 वाजता. छान झालं बाबा म्हणे, आणला, याच्याशिवाय मला करमत नव्हतं. सकाळ झाली. तो 4 वाजताच पोपट काय म्हणते, ए हराम के बच्चे, उठो जल्दी, मेरे लिए लाओ 4 अंडे, नहीं तो बैठेगा पीठ पर डंडे. अरे म्हणे, हे काय भानगड? मायाच घरी आला, मी राजा या नगरीचा. हा, जसा संग तसा तुका म्हणे, संग उत्तम असावा, यावी न उपावा काय सांगू. आपल्या मनोवृत्तीला संग चांगला असला पाहिजे. त्या ऋषीने त्या पोपटाला वळण तसं दिलं. या खाटकानी त्याला वळण असं दिलं. संगतीचा परिणाम होतोच. ए हराम के बच्चे, त्या राजा माणूस त्याला म्हणते, हराम के बच्चे उठो जल्दी, मेरे लिए लाओ 4 अंडे, नहीं तो पीठ पर बैठेगे डंडे. याला खूप राग आला. उठला, पोपटाला पकडलं, मान मुरडली, मारूनच टाकला. मला काय म्हणायचं आहे, इंद्रिया वळण न देती विवेकाने, सत्संगतेने. सत्संगामध्ये आयुष्य चाललं आपलं. सामुदायिक प्रार्थना चालू आहे, ध्यान चालू आहे, बीजकपाठ चालू आहे, ओव्या चालू आहे, सामाजिक कार्यक्रम चालू आहे, आराधना चालू आहे. आपल्या गावामध्ये दुर्गादेवी बसवतो, गणपती बसवतो. वाईट प्रसंग आहे काय? वाईट नाही आहे. पण त्यापासून आपण घेतो काय, हे महत्त्वाचं आहे. म्हणून हे घेण्यासाठी
वळण द्यावे इंद्रियासी राहण्या स्थिर चित्तापाशी वळण द्यावे इंद्रिया. बदललं आपलं काम. आ मापधनी सारे ग मरे सा मापधनी वळण इंद्रियासी द्यावे. बदललो होतं माझं काम. अडाणी माणूस मी बदलते. असू द्या. राहण्या चित्त स्थिर चित्तापाशी राहण्या स्थिर चित्तापाशी वळण द्यावे इंद्रियासी. पण यासाठी काय करा? चित्त लावावे संधानी. कोणाच्या मनावर परिणाम होत नाही बाबाजी. संस्कार कुठे घडत नाही. सुसंस्कार घडवावे लागते. माणसं जन्माला येतात पण माणुसकी प्राप्त करावी लागते बाबाजी. माणूस घेऊन माणूस नाही येत. कालपरस मी म्हटलं माननीय कोणाला होता येते, मानवीय नाही बनता येत. मानवीय बनण्यासाठी सत्संग आहे, माननीय नाही. माननीय 4 दिवस बनते, त्याला कोणी विचारत नाही. लक्षात घ्या. आणि मानवीय जन्मभर राहते. आमचे राष्ट्रसंत मानवीय होते. देहाने गेले तरी आज जिवंत आहे. मी त्यांचा सबंध घेत आहोत, त्यांचं उष्ट बोलत आहोत. लक्षात घ्या. काही किंमत राहत. म्हणून चित्त लावावे संधानी. संधानी म्हणजे अनुसंधान. शिकारी ज्यावेळेस पक्ष्याला महाराष्ट्री नेम धरतो, बंदूक हातात घेते. बंदूक हातात घेतल्याबरोबर नेम धरतो. आता मी समजा एक स्वर काढला, आमचा अरविंद अनुसंधान काय होय बाय काय, त्याचं लक्ष इकडे लागते. लक्षात घ्या. लक्ष लागल्याबरोबर तो नेम धरते, बरोबर नेमानं पेटी वाजवते, नेमानं बोलते. मला खूप काही विद्वत्ता नाही माझी. मला की नाही लहानपणापासून सवय. मी 7व्या वर्गात असतानापासूनचा छंद आहे भजन गाण्याचा. आणि अनेक गवई लोक तिथे येत होते. दत्तू पाटील आवारी म्हणून होते, त्यांच्याकडे. त्यांच्या तकलीफ बरेच दिवस मी काढले. मला सवय आहे, समजत काही दगडही नाही. स्वर काढायची. गाताना मी स्वर काढतो. सारे ग प ध स सा ध प ग रे असं म्हटल्याचं मला जमतच नाही, कारण आठवत नाही. मला तो आधार आहे, ज्ञान नाही मला काहीच. माझी ती सवय आहे. अशा प्रकारे चित्त लावावे संधानी आत्मरंगाच्या रंगनी. आपल्या चित्तामध्ये अनुसंधान असलं पाहिजे. एक गाताना अगोदर रेडिओ येत नव्हते. मी 5व्या-6व्या वर्गात असताना रेडिओ नव्हते. आमच्या गावाला एक रेडिओ आणला, नोबल खूप वाटे. रेडिओ आतमध्ये लावत होतो तो. आणि मी त्या चौत्रा समजते का, तिथं बसत होतो दुपारी. मी गरीब माणूस, गरीबाचा पोरगा. तिथं रागरागी नाही लागे. तर त्या रेडिओवरून मी काही शिकलो. शिकवायला कोणी नव्हतं. रेडिओवर मी ऐकत होतो ते कान देऊन. आणि ते काही चाली मी शिकल्या. सगळं उष्ट आहे माझं. माझी विद्वत्ता काहीच नाही. म्हणण्याचा मतितार्थ आहे चित्त लावावे संधानी. संतांनी जी सामुदायिक प्रार्थनेची रचना केली, ध्यान शिकवलं, रामधून शिकवली. कसं शिकवली? थोरांचे चरित्र नाठवे सर्वता, विनोदाची कथा गोड वाटे. परिस्थिती ही झाली आहे. थोरांच्या कार्यक्रमातून काही चारित्र्याचा आठव व्हावा. थोरांचे चरित्र राहावे सामोरी, म्हणून या ध्यान करी सकळ लोक. चारित्र्याचं अवलोकन व्हावं, अनुसंधान गाठता यावं, नेम धरता यावा. लक्षात घ्या. प्रेम करावं आणि नेम धरावं. ज्याच्या प्रेमामध्ये नेम नाही ते प्रेम टिकत नाही. आणि ज्याच्या नेमामध्ये प्रेम नाही तो नेम शिकार साधत नाही. अनुसंधान गाठलं पाहिजे. एक एक शब्द लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक सज्जनांनी विचार केला पाहिजे. आयुष्य चाललं आमचं सामुदायिक प्रार्थनेमध्ये, भजनामध्ये, पूजनामध्ये. आमच्या गावामध्ये आराधना होते, काले होते. किती मोठं आमच्या आई बहिणी कष्ट घेते. त्या कष्टाचं मूल काही नाही का? कार्यक्रम होऊन जाते, उद्याच झगडते. कार्यक्रम होणं उद्याच निंदा टीका टिप्पणी करते. करू नये तसं. लक्षात घ्या. वळण द्यावे इंद्रियासी
राहण्या स्थिर चित्तापासी वळण द्यावे इंद्रियासी चित्त लावावे संधानी आत्मरंगाच्या रंगनी. हे चित्त लावलं पाहिजे. पण चित्त कसं लावाल सगळ्यांना साधता येते का? नाही नाही. संत लिहितात साधना चतुष्टय संपन्ना 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 साधना चतुष्टय संपन्ना. तोची पावे गुरु खुना 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 गुरु खुना तोची पावे गुरु खुना तोची पावे गुरु खुना तोची पावे गुरु खुना गुरु खुना साधना चतुष्टय संपन्ना साधना चतुष्टय संपन्ना साधना चतुष्टय संपन्ना. प्रेम जाग करण्यासाठी वृत्तीला वळण देण्यासाठी इंद्रियाला वळण देण्यासाठी चित्त चतुष्टयाचं काम आहे. चित्त चतुष्टय म्हणजे अंतकरण मनबुद्धी चित्त अहंकार. अंतकरण म्हणजे आतील साधन, अंतकरणाची पवित्रता, मनाची शुद्धता, चित्ताची स्थिरता, बुद्धीची शांतता ही ज्याच्या अंतकरणामध्ये असेल त्यालाच फक्त इंद्रियांना वळण देता येते. अंतकरण शुद्ध नसेल तर वळण देता येत नाही. किती कीर्तन ऐका, किती अभ्यास करा, किती काही कोणत्या साधना करा, वळण देता येणार नाही बाबूजी. शुद्ध नाही अंतकरण, अंतकरण शुद्ध नाही तेथे बोध करील अंगी प्रेमाचा पाझर न लगे संतांचा शेजार. अंतकरणामध्ये प्रेमाचा पाझर